यानंतर एक दुःखद बातमी समोर येते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। लातूरमध्ये राहत्या घरी चाकूरकर यांचं निधन झालंय। आताची या क्षणाची एक बातमी आपण पाहतोय। दुःखद बातमी समोर आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि लातूरमध्ये राहत्या घरी चाकूरकर यांचं निधन झालंय। त्यामुळे राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। ते 90 वर्षाचे होते। त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांचं निधन झालंय। लातूरमध्ये राहत्या घरी चाकूरकर यांचं निधन झालंय। आताची एक दुःखद बातमी राजकीय विश्वातून आपण पाहतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्याचं कळतंय। त्यामुळे राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त होतीये। ही दुःखद बातमी समोर आलेली आहे। वयाच्या 90व्या वर्षी चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतलाय। शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। बऱ्याच काळापासून ते राजकारणात सक्रिय होते। अनेक निवडणुका त्यांनी लढल्या, अनेक विधानसभा निवडणुका त्यांनी पाहिल्या। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक निवडणुका लढल्या, त्या जिंकल्या आणि आपण पाहतोय आता त्यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते। शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं। ही दुःखद बातमी समोर येते आहे। लातूरमध्ये राहत्या घरी चाकूरकर यांचं निधन झालंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय होते। त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या, त्या जिंकल्या सुद्धा। अत्यंत उत्तम अशी कामगिरी त्यांनी राजकारणात केली आहे आणि आपण पाहतोय वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। खरं तर मागील काही दिवसापासून त्यांचं स्वास्थ्य खराब असल्याची देखील माहिती होती। त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र त्यांनी सकाळी 6च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे। खरं तर मागील काही दिवसापासून जे आहे ते राजकारणापासून ते दूर गेलेले होते। राजकारणामध्ये ते सक्रिय नव्हते, तब्येत त्यांची चांगली राहत नव्हती अशी देखील माहिती आहे। खरं तर त्यांनी राजकारणामध्ये मोठे पद भूषवलेले आहेत। लातूर सारख्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत। खासदार असताना आणि गृहमंत्री पदापर्यंत, राज्याच्या मुख्य पदापर्यंत गेल्याची देखील माहिती आहे। मात्र जे आहे ते त्यांचं आज निधन झाल्याची दुःखद घटना घडलेली आहे। मागील काही दिवस त्यांचं स्वास्थ्य खराब असल्याची देखील माहिती देण्यात आली होती। त्यांच्यावर अनेक वेळा उपचार देखील झालेले होते, मात्र आज सकाळी त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे। कुटुंबाकडून तशी पुष्टी देखील करण्यात आलेली आहे। मागील काही दिवस स्वास्थ्य खराब असल्याचं कारण देखील असलं तरी अनेकांना त्यांनी भेटणं देखील काही दिवसापासून टाळलं देखील होतं। या सगळ्या गोष्टीनंतर आता निधन झाल्याची माहिती येते। त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंत्यसंस्कार कधी, कुठे, कसे होणार आहेत हे देखील माहिती परिवाराकडून कळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर लातूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे। अनेक नेते मंडळी देखील आता देवघरकडे, म्हणजे लातूरमध्ये त्यांचं देवघर हे घर आहे, तिकडे धाव घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे चाकूरकर यांच्या जाण्यानं लातूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे। विष्णू, त्यामुळे अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। धन्यवाद विष्णू या सविस्तर माहितीसाठी।